तुम्हाला पण उन्हाळ्यामधल्या कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे का? किंवा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये असा मेकअप लुक करायचा आहे जो खूप वेळपर्यंत टिकून राहील, म्हणजेच लॉंग लास्टिंग मेकअप लुक. तर असा मेकअप लुक आणि सोबतच जो कोणीही करू शकेल, अक्षरशः असा माणूस देखील ज्याने कधीही मेकअप केलेला नाहीये किंवा तो जस्ट शिकतोय आणि पहिल्यांदाच मेकअप करणार आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी आज यामध्ये साध्या, सोप्या आणि व्यवस्थित शब्दामध्ये तुम्हाला शिकवणार आहे की मेकअप व्यवस्थित कसा करायचा, तो खूप वेळपर्यंत कसा टिकवायचा, त्यासाठी टिप्स काय काय असतात, छोट्या छोट्या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा जो मेकअप लुक मी आता सध्या करून बसलेली आहे, तोच मेकअप लुक, एवढा सुंदर असा मेकअप लुक तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या कुठल्याही कार्यक्रमांसाठी, लग्न समारंभांसाठी, काही असेल त्यासाठी तुम्ही करू शकता आणि जाऊ शकता. तर हा जो मेकअप लुक आहे ना, एकतर हा कुठल्याही आउटफिटवर येतो आणि तुमच्याकडे जर मेकअपचे प्रोडक्ट अवेलेबल असतील तर तुम्ही हा मेकअप लुक व्यवस्थित क्रिएट करू शकता. आणि त्यासाठी त्याच ब्रँडचे मेकअप प्रोडक्ट हवेत असं काहीही नाहीये. तुमच्याजवळ ज्या ब्रँडचे आहेत त्यानेही तुम्ही हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. आता तो कसा बरं, तर हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून जा, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करून सांगा की कसा वाटतोय, सोबत तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील सांगा. आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनी हा मेकअप लुक शिकला पाहिजे. आणि मंडळींनो, हा मेकअप कसा दिसतोय हे देखील मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये जर तुमचा मेकअप लुक लॉंग लास्टिंग आणि खूप वेळ टिकणारा हवा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मेकअप मधले प्रोडक्ट तर बाजूलाच ठेवा. पण त्याच्या आधीही जर तुम्हाला तुमचा मेकअप व्यवस्थित टिकवायचा असेल ना, तर स्किन प्रिपरेशन म्हणजे स्किन केअर तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वच्छ आपला फेस जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा. कोणताही चांगला फेस वॉश वापरा किंवा घरगुती एखादा असेल तर तो वापरायचा आणि छान तुमचा जो चेहरा आहे तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर स्टेप येते आपला टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनची. तिन्ही लावून घ्या आणि त्यानंतर आपण आपल्या मेकअप कडे वळतो. आता इथे ना मी मस्त असा छान फेस वॉश केलाय आणि आता मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. मी तुम्हाला इथे फक्त मॉइश्चरायझर यूज करून दाखवतेय, कारण मी मेकअप जो लुक दाखवणार आहे तो मी रात्रीचा करतेय, त्यामुळे मी सनस्क्रीन वापरणार नाहीये. पण तुम्ही दिवसाचा करत असणार त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन वापरायची आहे, मॅन्डेटरी. पूर्ण लाल चिन्ह करून ठेवा कंसात की ती वापरायचीच आहे. आणि जर रात्रीचा करताय तर तिला स्किप करा, सोडून द्या, रात्रीची लावायचीच नसते. ओके, हा फरक आहे. तर आता इथे मी मॉइश्चरायझरसाठी यूज करणार आहे लॅक्टो कॅलेमाइनचा हा मॉइश्चरायझर. खूप छान मॉइश्चरायझर आहे. ऑइली स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे. बेस्ट मॉइश्चरायझर, जेल बेस्ड मॉइश्चरायझर हा येतो. सध्या 3 महिने झालेत हा मी एक डब्बी वापरते आणि अजूनही एवढी आहे भरलेली. छान चेहऱ्याला लावून घ्यायचा, मानेपासून सगळं लावून घ्यायचा, छान मसाज करायचा, पसरून घ्यायचा आणि त्यानंतर 5 मिनिट याला असं सोडून द्यायचं, सुकू द्यायचं. आपल्या आपण असं सुकणार आणि मग आपला मेकअपला किंवा ह्याच्यावर सकाळ जसं सनस्क्रीन लावा ह्याच्यावरती, रात्री जसं डायरेक्ट मेकअपला सुरुवात करा, जसं मी करणार आहे. पण जर तुम्ही सनस्क्रीन लावायची असेल तर 5 मिनिट थांबा, मग ह्याच्यावरती पुन्हा सनस्क्रीन लावा, पुन्हा 5 मिनिट थांबा आणि मग मेकअपला सुरुवात करा. आता 5 मिनिट थांबते आणि मग माझ्या मेकअपला मी सुरुवात करते. बरोबर 5 मिनिट झाले रे झाले की तुम्हाला लावायचा आहे ही एखादा प्रायमर. आता मी इथे यूज करणार आहे हा मेला ब्युटीचा प्रायमर, द फ्लॉलेस प्रायमर म्हणून. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि जर नाहीच मिळाली, काही समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय देते. सोबतच तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते देखील मला नक्की सांगा. आता इथे जे मी प्रायमर लावणार आहे ना, खूप सुंदर प्रायमर आहे हा मेला ब्युटीचा आणि मी असंख्य वेळा याला वापरलंय.
तुम्ही याला घेऊ शकता. मी पूर्ण फेसवर लावते आणि उन्हाळ्यात मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रायमर जे आहे ते पूर्ण फेसवरच लावून घ्या. अजिबात जिथे जिथे ऑइल येतं तिथे लावायचं नाही, सगळ्या ठिकाणी लावा, कारण उन्हाळ्यात आपल्याला पूर्ण फेसलाच ऑइल येणार आहे. मी उन्हाळ्यात म्हणू नका, पावसाळ्यात, हिवाळ्यात, मी 12ही महिने 12 ऋतू मी सगळ्या फेसलाच लावते. मला ते बरं पडतं आणि मग टेन्शनच नसतं आपल्या मेकअपमुळे काही आपल्याला इजा होईल. आपल्या चेहऱ्याला एक ना असं कव्हर तयार होतं आपल्या स्किन भोवती, जेणेकरून आपला मेकअप जो आहे तो वरच्यावर राहतो आणि जे काही ना साईड इफेक्ट असतात मेकअपचे ना ते खूप कमी व्हायला या प्रायमरमुळे मदत होतात. सो आता प्रायमर लावून झालाय. नेक्स्ट स्टेप आहे आपली जी आहे आपलं फाउंडेशन. पण फाउंडेशनच्या आधी मी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे आपला जो सेटिंग स्प्रे असतो ना तो घ्यायचा आणि तो आपल्या चेहऱ्यावरती मारून घ्यायचा. जेणेकरून काय होतं माहितीये, आपला जो काही आपण याच्यानंतर मेकअप करणार आहोत तो खूप वेळपर्यंत राहण्यासाठी तो सेटिंग स्प्रे धरून ठेवतो त्याला. सो त्याच्या सगळ्यात आधी आपण सेटिंग स्प्रे मारून घेऊया. आता ह्या सेटिंग स्प्रे मध्ये एक खास आहे, ते म्हणजे हा सेटिंग स्प्रे एकतर हिल्लारी रोडाचा आहे आणि हा मेकअप फिक्सर आहे शिमर स्प्रेचा. याच्यामध्ये ना अशा शिमर्स पार्टिकल्स आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट प्रकारचा छान असा ग्लो येतो आणि आपल्याला ग्लो तर हवाच असतो, त्यामुळे हा प्रेफर करा आणि खूप स्वस्त मिळतो, त्यामुळे तुम्ही आरामात हा घेऊ शकता. मारून घेतला सेटिंग स्प्रे, छान सुकू द्या याला आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप कडे वळणार आहोत. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, हा जो मेकअप लुक आहे ना तो मेकअप लुक बिगिनर्स आहात, नवीनच करायला शिकताय किंवा कोणीही आहात, तुम्ही मेकअप कधीच केला नाही आजपर्यंत, हाच व्हिडिओ बघून तुम्हाला मेकअप करायचा, बिंदास व्हिडिओ सुरू करायचा, मेकअप करायला बसायचं, सगळं सामान घेऊन बसायचं मेकअप करायला आणि व्हिडिओ सुरू करायचा आणि सुरुवात करायची. एकही स्टेप चुकणार नाही, काहीच होणार नाही आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला म्हणजे माझे ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ बघून तुम्हाला पहिल्यांदा जर कोणी मेकअप करत असेल त्याला आरामात मेकअप येऊ शकतो, असंच मी समजावून सांगते. आणि जर काही समजत नसेल, मला थोडसा टोन जो आहे तो फास्ट आहे, काही समजत नसेल तर मला विचारू शकता, मी सगळ्या कमेंटचा रिप्लाय देते. आता आपण फाउंडेशन कडे वळतोय आणि आता सेम मी त्याच ब्रँडचा मिला ब्युटीचाच फाउंडेशन घेतलाय. सध्या ना याच ब्रँडने मला खूप सारे कोलॅबोरेशन साठी पाठवलेले होते आणि मला ते खरंच खूप जास्त आवडले. मी हा जो काही फाउंडेशन आहे माझ्या रेग्युलर यूज मध्ये, जेव्हा जेव्हा मला काहीतरी फंक्शन आहे ना त्यावेळी मी हा वापरते. त्यामुळे बिंदास डोळे झाकून तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता आणि मी दाखवलेले सगळे प्रोडक्ट तुम्ही बिंदास घेऊ शकता, कारण असे कित्येक प्रोडक्ट माझ्याकडे आहे जे मी दाखवले देखील अजून तुम्हाला नाहीयेत. का माहितीये? कारण त्यांचा इफेक्ट 0 आहे. असं काहीतरी एक दिवशी मी दाखवेन तुम्हाला, त्यामुळे माझे शॉर्ट्स वगैरे बघत राहा, मला समजेल की कुठले प्रोडक्ट ते आहेत. काय करायचंय, पंप घ्यायचा, छोटासा घ्यायचा आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरने लावू शकता, ब्रशने लावू शकता, हाताने लावू शकता, ते तुमच्यावर आहे. आपण इथे अजिबात कन्सिलर लावणार नाही आहोत, फक्त फाउंडेशनने आज आपण मेकअप करतोय. खूप जास्त डार्क सर्कल आहेत ना तर कन्सिलर कडे वळा, पण जर खूप कमी आहेत किंवा नाहीच आहेत ऑलमोस्ट तर काही गरज नाही कन्सिलरची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो आणि लेअरवर लेअर लावलत ना तर ते पूर्ण धुवून निघतं, अक्षरशः ते गळून जाणार सगळं. त्यापेक्षा कमीत कमी मेकअप करायचा म्हणजे तो स्किनला पूर्ण चिकटून राहतो आणि स्किनच वाटतच नाही की मेकअप केलाय. सो तुम्ही लावून घेते इथे आणि मी प्रेफर करते ब्रशने लावायचं. ब्रशने काय होतं माहितीये, ब्रशने जेव्हा आपण लावतो ना तेव्हा कुठलाही एक्सेस प्रोडक्ट म्हणू नका किंवा ते छान कव्हरेज देतो तुम्हाला. पण जर आपण ब्युटी ब्लेंडरने लावतोय तर तुम्हाला ते कव्हरेज तेवढं देत नाही, कारण तो एक्सेस जे प्रोडक्ट आहे थोडं प्रोडक्ट ते ब्युटी ब्लेंडर आपल्यामध्ये सोक करतं. आता इथे मी कन्सिलरचा हा ब्रश आहे त्याने लावतेय. फाउंडेशनच्या ब्रशने लावताना मला थोडा प्रॉब्लेम होतो, स्ट्रोक दिसतात असं मला वाटतं, म्हणून मी लावत नाही. सो मी आता इथे कन्सिलरच्या ब्रशने लावते. छान असं ब्लेंड करून घ्या. आता मी ब्लेंड करते फास्ट, थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड याला करते जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल. तुम्ही तोपर्यंत छान ब्लेंड करा.
यानंतर आपण यूज करणार आहोत ब्लू हेव्हनची ही लूज पावडर. आता लूज पावडर कशाला, जर तर आपलं ना उन्हाळा आहे ना, तर त्याच्यामध्ये ना आपल्याला लूज पावडर खूप जास्त उपयोगाची. लूज पावडर काय करते म्हणजे तुमच्या ना जो काही स्वेट आहे त्याला जरा शोषून घ्यायचं ना हेल्प करते, पण कॉम्पॅक्ट ना डायरेक्ट अशी उठून दिसते. त्यामुळे लूज पावडर कडे तुम्ही आरामात वळू शकता. लूज पावडर लावताना खूप जपून लावा. हे बघा माझ्या साडीवरती उडालंय. खूप हळूहळू लावायची. बिगिनर्स आहात तर कॉम्पॅक्टच लावा. पण जर तुम्ही आधी खूप वेळा मेकअप केलाय आणि तुम्हाला सवय आहे मेकअप करायची तर लूज पावडर कडे वळा. पण तुम्ही पहिल्यांदाच करताय तर कॉम्पॅक्ट लावला बेस्ट आहे, कारण कॉम्पॅक्ट लावायला सोपी आहे. लूज पावडर खूप कठीण आहे. चुकून जर धब्बा लागला तर असा तो उठून राहतो आणि ते जातही नाही, खूप खरडावं लागतं. लूज पावडर लावून झाली आहे. आपला बेस जो आहे ना तो पूर्ण सेट आहे. आता आपण वळतो आपल्या आय मेकअप कडे. आय मेकअप पण ना मी तुम्हाला खूप सुंदर आणि सोपा सांगणार आहे. असं वाटलंही नाही पाहिजे की तो बिगिनर्सने केलाय, किंवा असं वाटलंही नाही पाहिजे की तो पहिल्यांदा आय मेकअप केलाय. आणि खूप जणांना मला माहितीये फक्त एक गुलाबी शेड घेतात, लावतात आणि त्यांचा तो आय मेकअप डन होतो. पण यापेक्षा जर तुम्ही असा आय मेकअप केला जसं मी दाखवते ना, तर तुम्हाला सगळे प्रो म्हणतील. म्हणजे अक्षरशः तू मेकअप शिकलायस का ग, किंवा तू मेकअप करायला शिकलीस का, तू मेकअप आर्टिस्ट आहे का, कोर्स केलायस का, या टाईपची तुम्हाला विचार. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्याजवळ जे काही आयशॅडो पॅलेट आहे ते घेऊन बसा. प्रत्येकाच्या ते असणार म्हणजे असणारच, मला असं वाटतं तरी आहे. नॉर्मल जर मोठं असेल तर इथे मी पॉपॅक्सोचं हे वाईप चेक 12 आयशॅडो पॅलेटचं हे आयशॅडो किट आहे ते वापरणार आहे. तर याच्यामध्ये ना तुम्हाला मी दाखवते कुठले कुठले शेड आपल्याला वापरायचे. सगळ्यात पहिला वापरायचा तो हा शेड, त्यानंतर हा शेड आणि त्यानंतर आपल्याला हा शेड वापरायचा. खूप सोपा मेकअप आहे. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला कोणाला विचारायची किंवा दुसरा कुठला व्हिडिओ बघायची पण काहीच गरज पडणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण यूज करणार आहोत तो म्हणजे हा शेड. आता हा शेड एका ब्रश मध्ये मी पिकअप करते. ओके. आणि आता तुम्हाला डोळ्यांच्या पूर्ण इथून इथपर्यंत लावायचंय, वरती पण न्यायचंय, पण थोडा थोडा, एकदम हार्श मध्ये नाही. पूर्ण लावून घ्या. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण लावून घेतलाय. त्यानंतर आता तुम्हाला मी त्याची सेकंड स्टेप काय आहे बरं ती सांगते. सेकंड स्टेप ही आहे, त्यातलाच हा जो शिमर सारखा दिसणारा कलर आहे तो घ्यायचा. कुठला तर हा कलर, बघा अशामध्ये कलर असेल, हाताने पिक करा. केलात की तुमच्या डोळ्यांच्या फक्त इथून तुम्हाला इथपर्यंत लावायचे, फक्त डोळ्यांवरती. हा बघ, याच पॅलेट मधला जो हा कलर आहे डार्क कलर तो पिकअप करायचा आहे. आणि आपल्या इथे शेवटी तुम्हाला असाला ब्लेंड करत 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 आत यायचंय. डन झाला. हे नाही आय मेकअपला छान. सो असाच एवढाच आय मेकअप तुम्हाला या डोळ्याला पण सेम करून घ्यायचंय. आता हा जो आय मेकअप केलाय ना त्याला छान अजून शोभा दे. ती कशी द्यायची तर एक काजळ घ्यायचं. तुमच्याजवळ जे काजळ असेल कलरचं ते घ्या आणि त्या काजळने सेम तुमच्या डोळ्यांवरती आयलाइनर कसं करतो. आता हे जे आयशॅडो आपण करून झालेले आहेत त्यांना शोभा कशी द्यायची बरं, तर आता हा आयशॅडो केलाय ना त्याच्यावर एक लायनर लावलं पाहिजे, छान शोभा येते. तर लायनर साठी एक सांगते, काजळ घ्यायचं आणि त्या काजळने ऍज अ लायनर म्हणून ड्रॉ करायचं.
सेम तेच काजळ तुम्हाला ऍज ए काजळ म्हणून लावायचं. सेम या डोळ्याला करून घ्या. आता आपले डोळे बघा छान दिसत आहेत की नाही. हे झाल्यावरती तुम्हाला तुमचे आयब्रोज सेट करायचे. आता माझ्या आयब्रोज कडे लक्ष देऊ नका कारण हे थोडे वाढलेले आहेत. थोडस मिस्टेक झालेली पार्लरवाल्याकडून म्हणून मी काय केलंय की थोडस वाढवते. तो त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा. बाकी मी तुम्हाला दाखवते काय करायचं. आयब्रोज पहिले कोंब करून घ्यायचे आणि त्यांना भरून घ्यायचं. भरून कुठल्याने घ्यायचं, ब्राऊनने घ्यायचं. मला इथेच वाटत फील करावेसे सो मी इथेच करते. बाकी तुम्ही करा कारण माझे ऑलरेडी वाढले तर खराब दिसणार. सो इथे झालंय आपला आयब्रोज फील करून. आता आपण मस्कारा लावूया आणि आपला हे जे आहे आय मेकअप तो डन करून जाऊया. लास्ट एक थोडीशी टिप राहणार ती मी तुम्हाला लास्टला सांगते म्हणजे तुमचा आय मेकअप अजून छान दिसेल. आता आपण पुरता मस्कारा लावतोय. मस्कारासाठी इथे मी यूज करते हा मॅट लुकचा मस्कारा आणि त्या आयब्रो पॅलेट साठी यूज केला हा इनसाइडचा आयब्रो पॅलेट. त्यानंतर मी यूज केला होता आपला काजळ साठी हे मिस क्लेअरचं काजळ जे की मी सांगायला विसरले होते. आता मस्कारा लावते. हा मस्कारा बिगिनर्स असाल ना तर घ्या म्हणजे घ्या कारण 250ला येतो हा मस्कारा एकतर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा लावणार ना तुम्हाला दाखवते मी. हा बघा किती छान आहे. छान वाटतात की नाही डोळे. सो सेम आहे. तुम्ही हा आठवणीने घ्या. मला वाटतं हा प्रत्येकी जवळ असायला हवा. मस्कारा असावा तर असा आणि प्लस हा वॉटरप्रूफ पण आहे. मस्कारा झाला. मस्कारा छान वाळू द्यायचा. तोपर्यंत आपण उरलेला आपला जो काही फेसचा मेकअप आहे तो करून घेतोय. आता इथे लिपस्टिक लावून झालीये. एक शेवटची स्टेप सांगते. जो आपण एकदम डार्क कलर घेतला होता ना जो आपण इथे लावलाय त्या कलर त्याच्यामधलंच ब्रश घ्यायचं. फक्त आपण जे आतमध्ये डुबवलंय तेवढंच घ्यायचं. बाहेर मला परत डुबवायचं नाहीये. तेच घ्यायचं. खाली फक्त असं फिरवायचं. तुमचा मेकअप डन आहे. आता तुम्ही रेडी आहात. तुम्ही तुमचा काहीतरी उरलेला ज्वेलरी किंवा हेअरस्टाईल वगैरे करायची आणि तुमचा मेकअप इथे संपतो. तर मी तुम्हाला दाखवते ज्वेलरी घालून की कसा हाचा फायनल जो लुक आहे तो कसा येतोय. आता इथे तुमचा मेकअप डन आहे आणि तुम्हाला आता इथे नॉर्मली आपली ज्वेलरी हेअरस्टाईल असेल ज्वेलरी असेल ते सगळं वेअर करून तुम्हाला फायनल लुक दिसेलच. तर मी देखील वेअर करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तो कसा दिसतो एक्झॅक्टली. या मेकअपचा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती आता तुम्हाला काय वाटतंय की तुम्हीही हा मेकअप लुक करू शकता की नाही. एवढा सुंदर आणि सोपा असा हा मेकअप आहे. कुणीही करू शकतं. बिगिनर्स आहात पहिल्यांदाच मेकअप करताय तरी तुम्ही देखील हा मेकअप करू शकता. फक्त व्हिडिओ लावून बसायचं आणि आपला मेकअप प्रोडक्ट आपल्याजवळ घेऊन बसायचे आणि मेकअप सुरू करायचा. थोड्या स्टेप्स आहेत मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवतेय त्या यासाठी कारण खूप वेळ जातो आणि खूप लॉंग तो व्हिडिओ होईल आणि तुम्ही बघायलाही कंटाळाल. म्हणून तुम्ही काय करायचं पॉज करायचा व्हिडिओ आणि तेवढ्या वेळा ते करून घ्यायचं आणि नंतरची स्टेप जी आहे ती बघून घ्यायची. सो अशा प्रकारे व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुम्ही आरामात मेकअप शिकाल आणि त्यासाठी म्हणजे मेकअप साठी तुम्हाला कोणाचीही गरज किंवा कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. तर हा मेकअप लुक कसा वाटतोय हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.